नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या MPW लर्निंग सेंटर या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभागातील 5223 पदांच्या मेगा भरतीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर आणि वर्तमानपत्रामध्ये आरोग्य विभागात 5223 पदांची भरती होणार असल्याची बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। या भरतीमध्ये खालील पदांचा समावेश असू शकतो: वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, MPW मल्टीपर्पज हेल्थ वर्कर, तसेच इतर तांत्रिक आणि प्रशासकीय पदे। या मागचे मुख्य कारण म्हणजे राज्यातील सरकारी रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत। त्यामुळे आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी ही भरती केली जाणार आहे। मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजून अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही। त्यामुळे सोशल मीडियावरील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। जेव्हा अधिकृत जाहिरात येईल तेव्हा त्यामध्ये खालील माहिती स्पष्ट होईल: कोणकोणती पदे आहेत, किती जागा आहेत, शैक्षणिक पात्रता काय आहे, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, परीक्षा पद्धत, अभ्यासक्रम, अर्जाची अंतिम तारीख। MPW बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही खूप मोठी संधी असू शकते। म्हणून आजपासूनच अभ्यासाला सुरुवात करा। विशेषतः टेक्निकल सब्जेक्ट म्हणजे मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, GK, रिझनिंग ह्याच्यावर जास्त भर द्या। आणि टेक्निकल जे सब्जेक्ट आहे, टेक्निकल म्हणजे फील्ड रिलेटेड, ते तर आपण नंतर ॲडव्हर्टाइजमेंट येतील त्यामध्ये आपण त्या टेक्निकल सब्जेक्ट आपण कव्हर करून घेऊ। पण जोपर्यंत आपल्याला टाईम आहे, ॲडव्हर्टाइजमेंट यायला काही दिवस बाकी आहेत, त्यामध्ये आपण काय करू, ते नॉन टेक्निकल सिलेबस पूर्ण कव्हर करू। आता MPWचा टेक्निकल सिलेबस कसा असतो, 80 मार्क, यानी की एक प्रश्नाला 2 गुण असतात। 80 मार्क टेक्निकलचे असतात आणि 40 गुण जे आहेत नॉन टेक्निकलला असतात। म्हणजे 20 क्वेश्चन असतात, 20 क्वेश्चन नॉन टेक्निकलचे आणि 80 क्वेश्चन टेक्निकलमधून असतात। त्यामध्ये ते नॉन टेक्निकलचं तर टेन्शन नाही आहे, ते आपण टेक्निकलचं टेन्शन नाही आहे। टेक्निकल सिलेबस जे तर आपण ॲडव्हर्टाइजमेंटचे नंतर पूर्ण एकदम टॉपिक वाईज, पॉईंट वाईज आणि फील्ड वाईज आपण पूर्ण करू। पण नॉन टेक्निकल आपल्याला दोघं कंप्लीट होणार नाही, कारण की दोघं कंप्लीट करायला कमीत कमी 2-3 तास कंटिन्युअसली अभ्यास लागेल। परंतु आपण काय करू, तोपर्यंत जे ॲडव्हर्टाइजमेंट येतील तोपर्यंत आपण मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, जनरल नॉलेज, मॅथ, रिझनिंग आणि आता जनरल नॉलेजमध्ये महाराष्ट्राचा भूगोल, असे भरपूर जे आहेत क्वेश्चन येतात, त्यावर आपण काय करू, नंतर स्टडी करून टाकू। या चॅनलवरील मी या संदर्भातील प्रत्येक अधिकृत अपडेट, अभ्यासक्रम, नोट्स, MCQs आणि मार्गदर्शन देणार आहे। म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।